अमरावती लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजप रिपाई आठवले गटाचे उमेदवार खासदार आनंदराव अळसूळ यांच्या अंजनगाव सुर्जी येथील प्रचार कार्यालयाचे अंजनगाव नगर परिषदेचे अध्यक्ष कमलकांत लाडोळे व दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेशजी बुंदिले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खासदार आनंदराव अळसूळ यांच्या हस्ते उद्घाटन थाटात संपन्न झाले। भाजपा शिवसेना रिपाई आठवले गटाचे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आनंदराव अळसूळ यांच्या प्रचार कार्यालयाचे अंजनगाव सुर्जी येथे लेंधे मार्केट समोर भव्य उद्घाटन संपन्न झाले। या प्रसंगी खासदार आनंदराव अळसूळ, नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश बुंदिले, माजी आमदार कॅप्टन अभिजित अळसूळ, शिवसेना भाजपा पदाधिकारी, शाखा प्रमुख व बूथ प्रमुख रिपाई आठवले गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे म्हणाले की दर्यापूर अंजनगाव शहराचा विकासाकरिता खासदार आनंदराव अळसूळ यांचा विजय आवश्यक असून त्यांच्या माध्यमातून अनेक कामे गतिमान झाली आहेत। तर आदी मान्यवरांनी खासदार अळसूळ प्रचाराचे कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी कार्यकर्त्यांची मेहनत हा विजय पुनश्च खेचून आणणार आहे। भाजपा शिवसेना कार्यकर्त्यांनी प्रचाराचे तंत्र निश्चित करणे गरजेचे असल्याचेही म्हटले। अमरावती लोकसभा मतदारसंघात मतदारांकडून मिळत असलेला प्रतिसाद महत्त्वपूर्ण असून कार्यकर्त्यांची मेहनत त्याला आणखीन महत्त्वपूर्ण ठरवणार आहे। देखो, शिवसेना बीजेपी में हमेशा माहौल ये उत्साह का ही होता है। यही कार्यकर्ते बोला जाता है जो दूसरे के पास नहीं है। ये तो हमारी दोनों पक्ष की खासियत है। इसके ऊपर तो हम आगे आगे बढ़ते हैं। देखो, उन्होंने अभी तक आशीर्वाद तो दिया है, युति को आशीर्वाद दिया है, तो फिर कभी शिवसेना का उम्मीदवार हो या कभी बीजेपी का हो और लोकसभा का हमेशा मैं रहा हूँ, तो यही आशीर्वाद हमेशा हमें मिलते रहेंगे। अगर आपके आशीर्वाद मिलते हैं तो काम करने के लिए हमारे लिए एक उत्साहवर्धक होता है, अच्छा काम हम कर पाते हैं और इसलिए हम आपसे उम्मीद करते हैं कि भर भर के ऐसे आशीर्वाद देते रहें। यावेळी उपस्थित भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अळसूळांच्या विजयासाठी संकल्प करीत धनुष्यबाणाची घोषणा केली। बीसी न्यूज साठी अंजनगाव सुर्जी येथून जावेद शहा यांचा हा वृत्तांत।